असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। गतवर्षी हिंगोली जिल्ह्यात कमी झालेलं पर्जन्यमान आणि वाढत्या तापमानामुळे हिंगोली जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे। मी आता परभणी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणातील हिंगोली लाभ क्षेत्रात आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर येलदरी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे। गतवर्षी याच धरणातील मे महिन्यातील पाणीसाठा तब्बल 58% होता, मात्र आजची परिस्थिती जी 28.88% या धरणाचा पाणीसाठा आला आहे। आपल्याला हे पाणी मुबलक वाटत असेल तरी टक्केवारीत मात्र हे पाणी कमी आहे। त्याचबरोबर जे आहे ते सिद्धेश्वर धरणात मूर्त पाणीसाठा आहे। सिद्धेश्वर धरणात जे आहे ते तळ गाठलं चित्र पाहायला मिळतं। त्याचबरोबर इसापूर धरणातील पाणीसाठा 35% आला आहे आणि सिद्धेश्वर आणि इसापूर धरणातील पाणीसाठाही गतवर्षी 50%च्या वर होता। जिल्ह्यात जे आहे ते 26 लघु प्रकल्प आहेत, त्यातील 11 प्रकल्प जोत्याखाली आले आहेत, तर 13 प्रकल्पातील पाणीसाठा 25% खाली आला आहे। एकंदरीत आपण बघितलं तर अनेक गावात जे आहे ते बोर आणि विहिरीचं अधिग्रहण करण्यात आलं आहे। टँकरने पाणी पुरवठा सुरू केला जातोय आणि धरणातही आता पाणी पातळी जी आहे ती कमी झाली आहे। या येलदरी धरणावरून हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांना जे आहे ते पिण्यासाठी त्याचबरोबर सिंचनासाठी पाणी वापरलं जातं। मात्र धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने हिंगोली जिल्हा जो आहे तो आता भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। मान्सून जर वेळेवर आला तर हिंगोलीकरांना किंवा इतर जिल्ह्यांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागणार नाही, पण मान्सून लांबणीवर आपलला तर पुन्हा एकदा हिंगोलीकरांना भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, येलदरी, हिंगोली। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।